शिवरायांनी केलेल्या फजितीने बहादूर खान प्रचंड संतापला होता। तो कुरापत काढणार हे राजे जाणून होते। त्याने तशी तयारी सुरू केली होती। तसेच सदर काळात महाराजांनी काही मोहिमे आखल्यामुळे सेनापती आणि सरदार फौजा घेऊन फोंडा, कोल्हापूर, कारवार या भागात होते। म्हणून महाराजांनी त्याच्याशी शांततेच्या वाटाघाटी सुरू केल्या। मागील काळात राजांनी जो मोगलाई धुमाकूळ घातला होता त्यात बहादूर खान सपसेल अपयशी झाला होता। म्हणून औरंगजेबाची त्याच्यावर इतराजी झाली होती। आता खुद्द शिवराय तह करतायत ही संधी साधून त्याला औरंगजेबाची इतराजी कमी करायची होती। म्हणून ही संधी समजून त्याने शिवाजी महाराज वाटाघाटीसाठी तयार आहेत त्याबद्दल औरंगजेबाला खलिता लिहिला होता। इकडे मात्र महाराजांच्या मनात वेगळेच चालू होते। महाराजांनी आता फोंड्यावर आक्रमण केले होते। दररोज मराठी फौजा किल्ल्याला भिडत होते। आदिलशाही किल्लेदार मोहम्मद इखलास खान कडवी झुंज देत होता। फोंडा घेतल्याखेरीज माघारी जायचे नाही असा महाराजांनी निर्धार केला होता। तिकडे मात्र गोवाच्या पोर्तुगीजांना मोठी भीती निर्माण झाली होती। त्यांनी शिवरायांना तटस्थ राहण्याचे वचन दिले होते। मात्र फोंडा काबीज झाला तर गोवा सुरक्षित नाही हे त्यांना कळत होते। म्हणून त्यांनी राजांच्या विरुद्ध कुरापती काढण्यास सुरुवात केली। सरहद्दीच्या देसाईंना राजांविरुद्ध उठविले। हा प्रकार होणार हे राजांनी आधीच गृहीत धरले होते। म्हणून राजे सावध होते। जसेही देसाईंनी छावणीवर हल्ला केला तसा राजांच्या सैनिकांनी देसाईंवर प्रति हल्ला चढवला। देसाई या प्रतिकाराने एवढा घाबरला की तो सरळ भीतीने पोर्तुगालकडे पळून गेला। इकडे फोंडा हाताशी येत नाही म्हणून राजांनी आता फोंड्यावर जबरदस्त चढाई केली आणि बघता बघता फोंडा काबीज केला। तिकडे औरंगजेबाने तहासाठी बहादूर खानाने पाठवलेले प्रस्ताव मान्य केले होते आणि त्यामुळे बहादूर खानाने वाटाघाटीसाठी रायगडावर वकील देखील पाठवला होता। या तहाच्या वाटाघाटीसाठी राजांनी जवळजवळ 3 महिने त्याला झुरवत ठेवले होते। राजांचा डाव साधला गेला होता। राजांनी बहादूर खानाचा पुन्हा बुरका फाडला होता आणि तो होणार नाही म्हणून बहादूर खानाच्या वकिलाला रिटर्न पाठवलं होतं। अशाच आपल्या गौरवपूर्ण इतिहासाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।